पावसाळा सुरू झाला की सगळ्यांनाच काहीतरी मस्त गरमागरम खाण्याची इच्छा होते. तर आज मी तुमच्यासोबत अशीच रेसिपी शेअर करणार आहे जी मुलांनासुद्धा आवडेल. भरपूर याच्यामध्ये भाज्यासुद्धा तुम्ही घालू शकता आणि चीज असल्यामुळे मुलांना तर 100% आवडणारच आहे. आज आपण मंडळी बनवणार आहोत कॉर्न चीज बॉल्स. मस्तपैकी भरपूर असं चीज याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आधी असे बॉल्स तयार करून ठेवले की जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना तळून तुम्ही देऊ शकता. तर पावसाळा सुरू झाला की मक्याची कणसं जिकडे तिकडे बघायला मिळतात. तर आज आपण हे कॉर्न कटलेट याच्यापासूनच बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मक्याची कणसं सोलून घेते. त्यानंतर याचे दाणे आपल्याला वेगळे करायचे आहेत. तर एका बाउलमध्ये मी अशा पद्धतीने एक वाटी गच्च भरून असे हे मक्याचे दाणे किंवा कॉर्न घेतलेले आहेत. आता हे जे मक्याचे दाणे आहे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहेत. पण त्यापूर्वी आपल्याला एक पावडर इथे तयार करायची आहे, ती म्हणजे पोह्याची. तर अर्धा कप पोहे जे आहेत जे आपण नाश्त्यासाठी बनवतो रेग्युलर, तेच पोहे मी मिक्सरला छान मस्तपैकी ग्राइंड करून घेतलेत. तर अशा पद्धतीने याची बारीक पूड अशी तयार झाली आहे. त्यानंतर आपण हे जे कॉर्न आहे किंवा मक्याचे दाणे आहेत ते सुद्धा मिक्सरला याची मस्त भरड अशी करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. फक्त मी थोडेसे मुठभर असे मटारचे दाणेसुद्धा घातलेत, म्हणजे याच्यामुळे चव अजून जास्त छान येते. तुम्ही आलं किंवा मिरचीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता, कोथिंबीर घालू शकता, याने सुद्धा छान चव येते. तर हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. यानंतर आपण हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालणार आहोत. तर बटाटा बिलकुल ऑप्शनल आहे, पण बटाट्यामुळे ना हे जे चीझी बॉल्स आहेत किंवा कटलेट आहे ते एकदम सॉफ्ट तयार होतात. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, म्हणून मी इथे एक बटाटा घातला आहे. त्यानंतर आपण इथे 1 ते 2 हिरवी मिरचीसुद्धा कट करून घातली आहे. अर्धी शिमला मिरचीसुद्धा कट करून घातली आहे. मी याच्यामध्ये भरपूर अशा भाज्यांचा वापर केला आहे, म्हणजे मुलं तसेही भाज्या खायला नाही म्हणतात, तर याच्यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या ॲड करू शकता. त्यानंतर मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा याच्यामध्ये घातला आहे रेड चिली सॉस. त्यानंतर अर्धा टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा भरून मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर आपण इथे 3 टेबलस्पून घालणार आहोत कॉर्नफ्लॉर. तर कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. कॉर्नफ्लॉरमुळे मस्त क्रिस्पी असे हे तयार होतात. त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. व्यवस्थितपणे सगळं जे साहित्य आहे ते आपण एकदा मिक्स करून घेणार आहोत. तर आता जे मक्याच्या कणसाचे दाणे आहेत त्याला भरपूर असं पाणी सुटतं, त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडासा 2 चमचे रवा घालणार आहोत. ह्याच्यामुळे काय होतं, आतला जो कटलेटचा किंवा बॉलचा जो भाग आहे तो मस्त सॉफ्ट तयार होतो आणि बाहेरून मस्त कुरकुरीत असे हे चीझी बॉल्स तयार होतात. आता ही कणिक मळून व्यवस्थित आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे आपले जे चीझी बॉल्स आहेत ते मस्त कुरकुरीत झाले पाहिजे. त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून घेतला आहे मैदा. त्याच्यामध्ये आपण 1 ते 2 टीस्पून इथे घालणार आहोत कॉर्नफ्लॉर. 1 टीस्पूनच घातलं आहे. थोडंसं मीठ घातलं आहे, पाव टीस्पून, आणि पाणी घालणार आहोत. आपण एकदम पातळ अशी स्लरी याची तयार करून घेणार आहोत. याने काय होईल, आपण जे बॉल्स तयार करून घेणार आहे याच्यामध्ये आपण डिप करणार आहोत. आता परत वळूया आपण चीझी बॉल्सच्या मिश्रणाकडे. तर आपल्याला व्यवस्थितपणे अशा लिंबाच्या आकाराचे गोळे घ्यायचे आहेत आणि एक छोटामध्ये आपण एक थोडासा होल करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोझरेला चीज भरायचं आहे, जे पिझ्झा चीज म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, जे आपण गरमागरम बॉल्स जेव्हा तोडतो किंवा खाताना मस्तपैकी त्याची तार सुटते आणि मुलांना ते चीज खूप जास्त आवडतं. तुम्ही हवं असल्यास इथे प्रोसेस चीजचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे प्रोसेस चीज नाही तर मोझरेला चीज घातलेला आहे. आता व्यवस्थितपणे आपण हे सील बंद केलं आहे, म्हणजे व्यवस्थितपणे आतमध्ये याच्या सगळ्या बॉल्सच्या आतमध्ये मी चीज भरलेलं आहे. त्यानंतर जी आपण पोह्याची पावडर तयार करून घेतली होती ना मंडळी, त्यामध्ये हे सगळे बॉल्स असे घोळवून घ्यायचे. व्यवस्थितपणे छान कोटिंग झालं पाहिजे बाहेरच्या बाजूनी. त्यानंतर मैद्याची आणि कॉर्नफ्लॉरची जी स्लरी तयार करून घेतली आहे त्यामध्ये हे चीझी बॉल्स असे डिप करायचे. परत एकदा पोह्याची जी पावडर आहे त्याच्यामध्ये डिप करायचे आणि घोळवून घ्यायचं आणि मग आपण याला व्यवस्थितपणे गरमागरम तेलामध्ये फ्राय करणार आहोत. असं 2 वेळेस केल्याने काय होतं, हा जो चीझी बॉल आहे तो एकदम कुरकुरीत तयार होतो बाहेरून आणि आतमधून मस्तपैकी चीझी तयार होतो. तर याच पद्धतीने मी सगळे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. हे बॉल्स तळण्यासाठी आपण मस्त कढईमध्ये तेलसुद्धा आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल छान व्यवस्थित गरम झालं की हे सगळे बॉल्स आपण याच्यामध्ये छान मस्त गोल्डन असा रंग येईपर्यंत आणि बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर ह्या चीझी बॉलचा रंग बघू शकता तुम्ही, काय मस्त आला आहे. 6 ते 7 मिनटं छान याला घाई न करता मस्तपैकी तळून घ्यायचे. आता पावसाळा सुरू झालेला आहे, मस्तपैकी चमचमीत असं मुलांना जास्त चीज असलेल्या गोष्टी आवडतात, तर अशा पद्धतीचे कॉर्नचे चीज बॉल्स तुम्ही नक्की एकदा करून बघा.
बघा, एकदम जबरदस्त अशी रेसिपी आहे. किंवा हे बॉल्स तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता ऐनवेळी मुलांना, आणि डीप फ्रीज करू शकता तुम्ही. एक 1 वीक तरी, आठवडाभर तरी हे फ्रीजरमध्ये व्यवस्थितपणे डीप फ्रीज करून ठेवले की हवं तेव्हा तुम्ही याला नॉर्मल टेम्परेचरला आणून तळू शकता. तर आता गरमागरम हे चीज बॉल्स मी प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. तर अशा पद्धतीने बघू शकता. एक तुम्हाला तोडून दाखवते आहे. काय मस्तपैकी हे चीज मेल्ट झालेलं आहे. टोमॅटो केचप असू दे किंवा मग मेयोनीज असू दे, कशासोबतही छान लागतात. तर ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा. मुलांना तर 100% आवडणार आहे. भरपूर अशा आवडीच्या भाज्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स करून घालू शकता. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल मंडळी, तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.